नमस्कार पालको, आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण पाहतोय की ज्या गोष्टीची पालक प्रतीक्षा करत आहेत, जानेवारी महिन्यामध्ये 1 तारखेपासून विद्यार्थी नोंदणी सुरू होणार होती, परंतु ती 5 तारखेला सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच आता जी काही शाळेची नोंदणी 31 तारखेला संपणार होती ती 4 तारखेला संपेल असं सांगण्यात आलं आहे। आज आहे 5 जानेवारी, परंतु अद्यापही कसलंच नोटिफिकेशन आरटीच्या वेबसाईटवरती दिसत नाहीये। एक नवीन तारीख मिळणार का? उद्या म्हणजे 6 जानेवारीपासून आपल्याला परत विद्यार्थी नोंदणी सुरू होणार याचा संभ्रम पालकांमध्ये लागून बसलेला आहे। नेमकं जाणून घेऊया की आता पुढचा टप्पा जी काही विद्यार्थी नोंदणी आहे ही उद्यापासून म्हणजे 6 जानेवारीपासून खरंच सुरू होणार आहे का? आरटीच्या वेबसाईटवरती जर आपण पाहिलं तर अद्यापही 4 जानेवारीपर्यंत शाळेची नोंदणी आहे हेच दिसून येत आहे। काल 4 जानेवारी म्हणजेच शनिवार होता आणि बहुतांश सरकारी ऑफिसेस हे शनिवार रविवार सुट्टीत असतात, त्यामुळे शनिवारची तारीख ही शाळेची नोंदणी ही अद्यापही पूर्ण झालेली दिसत नाहीये। असा अंदाज आपण बांधू शकतो की उद्या म्हणजे 6 जानेवारीला कदाचित आणखी 4 ते 5 दिवस म्हणजे 10 तारखेपर्यंत शाळेच्या नोंदणीला वेळ दिला जाईल। कारण आपण पाहतोय की शाळेचं जे काही अकॅडमिक सत्र आहे त्यामध्ये काही गॅदरिंग्स असतील किंवा आणखीन काही इव्हेंट्स असतील, त्यामध्ये शाळा व्यस्त आहेत, त्यामुळे आणखीनही शाळेने या योजनेकडे किंवा या प्रकल्पामध्ये नोंदणी करण्यासाठी सहभाग हा 100% नोंदवलेला दिसत नाहीये। म्हणजे आणखीन 10 ते 15 दिवस वाढण्याची शक्यता ही टाळू शकत नाहीये आणि असं झाल्यास आपल्याला परत आणखीन 10 जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे विद्यार्थी नोंदणीसाठी। आणि ही एक खरंच सुवर्ण संधी राहणार आहे पालकांसाठी। ती कशी? ज्यांना कुणाला उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, वडिलांची जे कोणी कास्ट कॅटेगरीमध्ये येत असतात त्यांनी पालकांचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्याच्यासाठीही तुम्हाला वेळ भेटला आहे। त्यासोबतच जे भाडेकरारवर किंवा भाडेतत्वावर राहू पाहताय, दाखवू पाहताय किंबहुना त्यांनाही एक नवीन संधी आहे की तुम्ही भाडेकरार बनवू शकता येणाऱ्या 4 ते 5 दिवसात, जेणेकरून तुम्ही कागदपत्राची जर तयारी करून घेतली तर तुम्हाला ज्याही वेळेस विद्यार्थी नोंदणी सुरू होईल तुम्हाला लागलीच फॉर्म भरता येईल आणि तो फॉर्म योग्य रीतीने भरून सबमिटही करता येईल। आशा करूया की उद्या म्हणजे 6 जानेवारीला एक नवीन अपडेट पालकांना कळेल आणि त्यामध्ये काय असणार आहे ते मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल या चॅनलच्या माध्यमातून। सोबतच एक व्हॉट्सअप ग्रुप आहे जो फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्ही जॉईन करू शकता आणि नोटिफिकेशन्स तुम्ही घरी बसल्या मिळवू शकता। धन्यवाद।